हा व्हिडिओ त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे ज्यांना येत्या भविष्यकाळात स्वतःचं घर बांधायचं आहे आणि त्यांना अग्रीमेंट बद्दल माहिती करून घ्यायची, की एका इंजिनियर सोबत एका घरमालकाने कसं अग्रीमेंट केलं पाहिजे कन्स्ट्रक्शन संदर्भात, याच्याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन देणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी रजत, इंजिनियर ऑफ पंचभूत कन्स्ट्रक्शन सेवतमाळ. स्वागत करतो तुमचं आपलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो बघा, लक्षात घ्या, अग्रीमेंटला करायचे काही पद्धती असतात. अग्रीमेंट कधीच तुम्ही एका कोऱ्या कागदावर करायचं नाही. अग्रीमेंट नेहमी 500 रुपयाच्या स्टॅम्पवर करून घ्यायचं असतं, कारण की ते लिगली असतं. त्यानंतर मित्रांनो बघा, घर कामामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येत असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात. त्यामध्ये कधी ना कधी तुमचं ओनर सोबत डिस्प्यूट होण्याचे चान्सेस असतात. ह्या डिस्प्यूटला सॉल्व्ह करायसाठी, हे डिस्प्यूट होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपल्याला नेहमी घराचं काम जे असतं हे अग्रीमेंट स्वरूपात करून घेणे खूप आवश्यक असतं. मित्रांनो, या अग्रीमेंटचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे याच्याबद्दल आज थोडीशी इन्फॉर्मेशन आपण घेऊया. बघा मित्रांनो, जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, मी तुम्हाला अग्रीमेंट बद्दल जे फॉर्मॅट असते त्याचा तुम्हाला फोटो दाखवतोय. बघा, यामध्ये जो करारनामा हमीपत्र लिहून देणारा असतो त्याचं नाव, आणि करारनामा हमीपत्र लिहून घेणारा म्हणजे जो लिहून देणारा आणि लिहून घेणारा याच्याबद्दल थोडीशी त्याची माहिती असणं आवश्यक असते मित्रांनो. त्यानंतर या करारनाम्यामध्ये तुम्ही बांधकामाचा रेट काय घेतलेला आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही काय रेटनी ते बांधकाम घेत आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. बघा मित्रांनो, मार्केटमध्ये घर कन्स्ट्रक्शन करायच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामध्ये मुख्यतः 3 पद्धती असतात. एक असतं लेबर रेट मध्ये घर कन्स्ट्रक्शन करून घेणं, एक असतं विथ मटेरियल कन्स्ट्रक्ट करून घेणं, आणि एक जे असतं मित्रांनो की जे असतं फक्त सिव्हिल स्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन करून घेणं. ह्या 3 टाईपचे असतात वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट. या 3 टाईप मध्ये 3 वेगवेगळ्या टाईपचे रेट्स असतात मित्रांनो. त्यामध्ये आज आपण सगळ्यात पहिले जाणून घेणार आहे लेबर कॉन्ट्रॅक्ट बद्दल. तर तो कॉन्ट्रॅक्ट कसा असला पाहिजे याच्याबद्दल आज थोडीशी माहिती घेऊया आपण. बघा मित्रांनो, स्क्रीनवरती जसं मी तुम्हाला दाखवतो आहे, ती एक अग्रीमेंटची पीडीएफ आहे. या पीडीएफ मध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स माहिती पडतील की कसं अग्रीमेंट असलं पाहिजे. त्यामध्ये आपण जो रेट आपला ठरलेला आहे त्या रेट बद्दल आपण त्याच्यामध्ये नमूद करत असतो. पर स्क्वेअर फीटचा रेट असतो मित्रांनो. त्यानंतर संपूर्ण स्ट्रक्चर बद्दलची इन्फॉर्मेशन असते. स्ट्रक्चर मध्ये काय काय इन्क्लूड केलं जाईल त्यानुसार सगळं डिटेलिंग यामध्ये केलेलं असतं. त्यामध्ये आरसीसी डिझाईन नुसार तुम्हाला स्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन करून मिळेल. त्यानंतर तुम्हाला प्लीनचे बांधकाम कसे करायचे, प्लीनचे बांधकाम करायसाठी वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स असतात मित्रांनो. त्यामध्ये किती फूट तुम्ही मुरुम करणार आहात, त्यानंतर तुमची बॉक्स टाईप फुटिंग असणार आहे की ट्रॅपेझॉइडल फुटिंग असणार आहे, त्यानंतर तुमचा पीसीसी बेड हा कंपल्सरी असतो मित्रांनो, जे की कॉन्ट्रॅक्टर लोक स्किप करत असतात. तर त्यानंतर तुम्हाला ग्राउंड फ्लोअर आणि पहिला मजला याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की तुम्ही कोणते कोणते माप किंवा कोणत्या कोणत्या आयटम्स जे असतात ते तुम्ही त्यामध्ये इन्क्लूड करणार आहे. त्याच्यावर तुमचा जो एक्स्ट्रा रेट असतो, जो पर स्क्वेअर फीट रेट मध्ये ऍड होत नाही, तो रेट तुमचा यावरून कॅल्क्युलेट केला जातो. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं आवश्यक आहे मित्रांनो. या पीडीएफ मध्ये मी तुम्हाला डिटेल मध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर ही पीडीएफ तुम्ही नक्की वाचा किंवा कमेंट मध्ये टाईप करा, पीडीएफ मी तुम्हाला डीएम करेन. त्यानंतर मित्रांनो, टॉवरची हाईट किती कन्सिडर करणार आणि टॉवरवरचा स्लॅब कन्सिडर करणार की नाही, आणि जे स्टेअर केस असतात मित्रांनो त्याचं डबल माप लागेल, सिंगल माप लागेल, याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन असते मित्रांनो यामध्ये. त्यानंतर अदर मटेरियल्स मध्ये काय काय असतात, अदर आयटम्स मध्ये काय काय असतात त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सेफ्टी टँक आणि पॅरापीट वॉल याचं कन्स्ट्रक्शन कोणाकडे असेल, त्याचा रेट लागेल की नाही एक्स्ट्रा, याचं तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर सोबत किंवा इंजिनियर सोबत या डिस्कशन मध्ये फायनल करायचं असतं मित्रांनो. एलिव्हेशनचे जे पट्टे असतात, एलिव्हेशनचे जे डिझाईन असतात, यामध्ये तुम्हाला माहिती करून घ्यायचं असतं की कोणता रेट लागेल कोणता नाही. बघा मित्रांनो, घरमालकाकडे मटेरियल्सची रिस्पॉन्सिबिलिटी असते. घरमालकाने टाइम टू टाइम इंजिनियरला मटेरियल सप्लाय करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो, आणि इंजिनियरला टाइम टू टाइम क्वालिटी काम करून घेणं हे त्या इंजिनियरची रिस्पॉन्सिबिलिटी असते मित्रांनो. यासाठीच दोघांनी पण दोघांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज व्यवस्थित पद्धतीने पार पाडल्या पाहिजे. यासाठी आपल्याला हे जे अग्रीमेंट असतं हे अग्रीमेंट करायचं असतं मित्रांनो. त्यानंतर जो एक्स्ट्रा रेट असतो, तो एक्स्ट्रा रेट मार्केटमध्ये काय चालू आहे आणि कोणता इंजिनियर तुम्हाला योग्य रेट देतोय की कोणता इंजिनियर वाढीव रेट देतोय याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो. त्यामध्ये बरेचशा प्रकारचे रेट्स असतात, जसं की तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकत आहात. बघा मित्रांनो, ही अग्रीमेंट करून घेताना यामध्ये काही नोंद करणे खूप इम्पॉर्टंट असते. त्यामध्ये बांधकामाचा दर्जा, याची क्वालिटी उत्तम प्रकारची असली पाहिजे याची नोंद असणं आवश्यक आहे. त्यानंतर यामध्ये जर समजा काही एरर आल्यास त्या एरर्सची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी ही त्या इंजिनियरची असणार आहे, हे लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बांधकामाबाबतीत जर काही मतभेद झाल्यास घरमालकाला
हा कॉन्ट्रॅक्ट रद्द करायचा अधिकार असतो. त्यानंतर आपल्याला जे बांधकामाचे पैसे द्यायचे असतात, जे पेमेंट करायचं असतं, हे काही आपण टप्प्याटप्प्यामध्ये पेमेंट करत असतो. तर त्या पेमेंटचे टप्पे आधीच आपल्याला माहित असणं खूप आवश्यक आहे आणि हे टप्पे कोणत्या लेवलवरती किती पैसे रिलीज करायचे याचं हे नोंद असणं या कॉन्ट्रॅक्टमध्ये खूप इम्पॉर्टंट असतं मित्रांनो. कारण की कामापेक्षा जास्त पैसे तुम्ही इंजिनियरला किंवा कॉन्ट्रॅक्टरला देता कामा नये. त्यामुळे आपल्याला हे जे फ्रेम असते, हे फ्रेम आपल्याला डिझाईन करायची असते आणि या पद्धतीनेच आपल्याला कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट करायचं असतं किंवा इंजिनियरला पेमेंट करायचं असतं मित्रांनो. असंच नियमबद्ध पद्धतीने दर्जेदार आणि पारदर्शकता किंवा काम करून द्यायचं असेल तर आजच तुम्ही आमच्या इंजिनियर्सला कॉन्टॅक्ट करू शकता. आमचे इंजिनियर सध्या अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या ठिकाणी ऍक्टिव्ह आहेत. ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. धन्यवाद.